गरुडाचं घरटं म्हणून ज्याची ओळख आहे तो राजांचा लाडका प्रचंड गड अर्थात दुर्ग तोरणा. गडाची देवता आई मेंगाई देवी, आई तोरणजाई देवी आणि श्री तोरणेश्वर महादेव यांचा विशेष वरदहस्त या प्रचंड गडाला लाभलाय. एका बाजूला झुंजारपणाची साक्ष देणारी झुंजार माची आणि तिच्यावर नजर रोखून असलेला हा भेलबुरुज, आणि दुसरीकडे दुर्गराज राजगडाशी नातं सांगणारे बुधला माची आणि तिच्या सामोरे उभे आहेत बुधला आणि विशाळा. आणि या दोहोंना त्यांच्या त्यांच्या बाजूने सुरक्षित राखणारा आणि सुरक्षित मध्यस्थी करणारा कोकण दरवाजा. गडाची सुरुवात होते विधीच्या दरवाजापासून, पुढे लागतो तो कोठीचा दरवाजा. कोठी दरवाजाच्या मागे आहे तोरणजाई देवीचं घर. इथून एका बाजूला कोकण तलाव, मेंगाई देवी मंदिर, तोरणेश्वर महादेवाचं मंदिर, दगडी रांजण, लकडखाना, सदरेची जागा, भेलबुरुज, हुमान बुरुज, झुंजार माची आणि झुंजार. आणि दुसऱ्या बाजूला कोकण दरवाजा, चिल्ला दरवाजा, हत्तीमाळ बुरुज, वाकणजाई दरवाजा, भगत दरवाजा, चित्ता दरवाजा, उधला माची, विशाळा, अर्धकोलाकार टाकं. आणि मग फिरून आलं की एका तिसऱ्या बाजूने कुटका बुरुज आणि सफेली बुरुज. प्रचंड विस्तार असलेला हा प्रचंड गड तुमच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोहोंचा कस पाहतो. भीतीनं गाळण उडावी असे 3 ते 4 धोकादायक रॉक पॅच या ठिकाणी. एकूणच काय तर हा प्रचंड गड पूर्ण पालथा घातला तर म्हणजे मध्यम काठिण्य श्रेणीचा हा दुर्ग तुमच्या यादीची श्रीमंती बेशक वाढवेल. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे आणि आपण सर्व मिळून हा प्रचंड गड अर्थात दुर्ग तोरणा याची सैर सुरू करूया. नमस्कार मंडळी, रोड विल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत कानन खोऱ्यात वसलेला प्रचंडगड पाहायला. आता प्रचंडगड म्हटल्यानंतर अनेकांच्या डोक्यावरून बाउन्सर गेला असेल, पण मी जर म्हटलं की तोरणा पाहायला आलो आहे तर आता सगळ्यांना कळलं असेल. तर आपण तोरणा पाहायला आलो आहोत. माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला तिकडे तोरणा दिसत असेल. तर आता तोरण्याची ही सिरीज आपण सुरू करतो आहे. मागच्या आपल्या पन्हाळा सिरीजला जो तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आता पन्हाळ्यावर काही गोष्टी आपल्या दाखवायच्या राहिल्यात. त्यामधल्या काळामध्ये आपण कधी आपलं कोल्हापूरला जाणं झालं तर त्या निश्चितपणे दाखवू. तुर्तास आपल्याला कुठून तरी सुरुवात करायची होती. पन्हाळा, त्यानंतर पावनगड आणि आत्ता आपण सुरू करतो आहे ही तोरणाची सिरीज. ठीक आहे, आता तोरणाच्या सिरीजसाठी आपण काही खास पुस्तकं जवळ ठेवलेली आहेत जेणेकरून त्यातले रेफरन्सेस आपल्याला खूप मदत करणार आहेत. ही 3 पुस्तकं जी तुम्हाला मदत करतील. रमेश नेवसे यांचं किल्ले तोरणा म्हणून आहे. ठीक आहे, प्रख्यात लेखक प्र.के. घाणेकर यांच्या दुर्गांच्या देशातमध्ये ही ॲक्च्युली 5 पुस्तकांची सिरीज आहे. त्याच्यापैकी दुर्गांच्या देशात हा भाग एक आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गडकोटांची माहिती आहे. त्यापैकी दुसऱ्या क्रमांकावर तोरणा उर्फ प्रचंडगड याची माहिती आहे. आणि मी मागच्या वेळी तुम्हाला पन्हाळ्यावर एका पुस्तकाचा रेफरन्स दिला होता. ते होतं किल्ले महाराष्ट्र. त्यातला जो दख्खन पठार व मावळ विभाग आहे तर त्यामध्ये तोरणाची बऱ्यापैकी माहिती आहे. तर या सगळ्या पुस्तकांचं प्लस आपण इतर काही सोर्सेस आहेत त्या सगळ्या सोर्सेसमधली माहिती आपण त्याचा अंदाज घेतला. रेकी वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता आपण प्रत्यक्ष तोरणा फिरायला सुरुवात करतो आहे. आता मेटं आली, त्यानंतर घेरा आला. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या स्वराज्यामध्ये खोरी होती. ठीक आहे, त्यातलं कानन खोरं, मला वाटतं तोरण्याच्या एका बाजूला वेळवंड खोरं आहे. तशी विविध खोरी असतील. त्या खोऱ्यांच्या किंवा ह्या गडकोटांच्या आजूबाजूला असलेला घेरा असेल, त्या घेराच्या सुरक्षेसाठी असलेली मेटं असतील आणि त्या मेटांची जबाबदारी ज्यांच्याकडे होती ती मेटकरी किंवा नाईक, घेरा सरनाईक, अशा विविध गोष्टी या ठिकाणी आहेत. त्या आता आपण ह्या प्रवासामध्ये जाणून घेऊया. तुर्तास ही तोरणाची आपण सैर सुरू करूया. चला. हां, आणि तत्पूर्वी आजच्या या तोरणाच्या प्रवासामध्ये आपल्यासोबत काही मंडळी आपली सगळी आहेत. तर त्याच्यामध्ये अनिकेतला तुम्ही ओळखत असाल. अनिकेत आपल्यासोबत आहे आणि मला वाटतं मागची रेकी अनिकेतने आणि मनीषने पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे अनिकेत आज आपल्यासोबत आहे. गौरव कोतवाल आहेत. गौरव कोतवाल यांच्यासोबत वैष्णवी आणि अनिल स्वतः मला वाटतं आपलं गाव कानन खोऱ्यातलेच आहेत. त्याच्यामुळे आम्ही खोऱ्यातलाच एक मावळा जवळ ठेवलेला आहे. वैष्णवी आहेत आणि त्याच्यानंतर विराज, तुम्ही या. विराजला तुम्ही ओळखत असाल, आपल्या रायगडच्या सिरीजमध्ये आले होते. आणि अनूप
दोघेही आपल्यासोबत रायगड फिरायला होते आणि आता ही 8 मंडळी आजच्या या तोरणाच्या सैर आपण जी करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्यासोबत आहेत. चला. आणि अरे हो, मागे आहे कॅमेराच्या नेहमीप्रमाणे मनीष आहे आणि मनीषसोबत आता आपण सगळे तोरणं चढाई करायला सुरुवात करूया. चला. मोजून 5 मिनटं झालेत. तर खाली एक नजर टाका, इथूनच सुरुवात झाली होती आणि असाच पॅच अजून एक 10 ते 15 मिनटं आहे. त्यामुळे ही पहिली साधारण 20 ते 25 मिनटाची ही खडी चढण आहे. त्यानंतर आपल्याला थोडासा पठार सदृश्य भाग लागेल की जिथे आपण सरळ चालायला सुरुवात करू आणि मग एक शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला एक चढण करायची. मध्ये मध्ये काही कातात कोरलेल्या पायऱ्या वगैरे आहेत आणि रेलिंग्ज वगैरे मध्ये काही ठिकाणी लावलेल्या आहेत. तर आता हा पॅच अजून 10-15 मिनटं कंटिन्यू करायचा आहे. चला. ट्रेकिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकं थांबाल तितकं जास्त धमाल. छोटी छोटी पावलं टाकत राहा, चालत राहा. एका पॉईंटनंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमचा जो दम लागतो तो हळूहळू कमी होत जातो. चला. तोरणागडावर आपल्याला मोठ्या प्रमाणात तोरण जातीची झाडंसुद्धा पाहायला मिळतात. त्याच्यामुळे या गडाला तोरणा नाव पडलं असं म्हटलं जातं. सुरुवातीची 5-7 मिनटं खडी चढण, त्याच्यानंतर दोन्ही बाजूला उन्हात अजूनही तग धरून असलेली झाडांची सावली, त्या सावलीच्या मधून चालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही बघा ही खडी चढण आता ही सुरू झालेली. आपल्याला पुन्हा एकदा एक 8 ते 10 मिनटं ही सततची चढाई करायची. त्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यावर पोहोचू. चला. चला. खड्या चढणीचा हा दुसरा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेल्या या पायऱ्या लागतात. अर्थात त्याही उद्ध्वस्त अवस्थेत आहेत. हे बघा, थोडं जवळ आलं तर तुम्हाला दिसेल. पण जर तुम्ही विचार केला की त्या जर उत्तम अवस्थेत असत्या तर डेफिनेटली त्या दिसायला सुद्धा तितक्याच रोमांचक वाटल्या असत्या आणि चढणं थोडं सोपं झालं असतं. चला या. इथे पण तुम्हाला सेम प्रकार दिसत असेल. या इथे आता तुम्हाला दिसत असेल. आता हे पुन्हा एवढं असं चालत तिकडे टॉप आहे तो बघा, तिकडे रिलिंग्स वगैरे दिसत आहे. हा एवढा सरळ आणि पुन्हा मग खडी चढण सुरू होईल. चला. तोरणा अर्थात प्रचंडगडावर येत असताना तुम्हाला सगळ्यात नेहमीचा जो मार्ग वापरला जातो तो आहे वेल्हे गावातून येणारा मार्ग. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त भट्टी गावातून सुद्धा एक मार्ग येतो. आता वरती भगत दरवाजा आहे, चित्ता दरवाजा आहे, मला वाटतं चिनला दरवाजा आहे, बरेच दरवाजे वरती आहेत.
तर प्रत्येक दरवाजातून एक ना एक वाट खालून कुठल्या तरी गावातून येते. आता याचा प्रत्यय आपल्याला नेवसे साहेबांनी जे पुस्तक लिहिलं आहे, म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की तोरणावर यायला फक्त वेल्हे हा एकमेव पर्याय आहे. अर्थात सगळ्यात सुरक्षित पर्याय वेल्हेचाच आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा वेल्हे मार्गेच या. पण हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 साधारण 7 ते 8 मार्ग आहेत. ठीक आहे. आता पहिला काय म्हटलं आहे, प्रचलित जो मार्ग आहे तो स्वारगेटहून सुरू होणाऱ्या पुणे सातारा रस्त्यावरील पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेला आहे. चेलाडी नसरापूर फाट्यापासून वेल्हे गावाला जाणारा तो एकमेव रस्ता, आणि त्या मार्गे तुम्हाला पुण्यापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर वेल्हे गाव आहे. आणि वेल्हे हे पायथ्याचं गाव आहे तोरण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर वागदरे या गावातून सुद्धा एक पाऊलवाट येलोबा या देवस्थानाजवळ येते, आणि हे ठिकाण गडाच्या निम्म्या उंचीवर आहे. म्हणजे तुम्ही वागदरे गावापासून अर्ध्या तोरण्यापर्यंत त्या रूटने येऊ शकता. त्यानंतर भट्टी गावातून गडावरील एक पाऊलवाट अवघड व दाट झाडावळीतून गडावर वाळंजाई दरवाजा जो आहे त्या ठिकाणी येऊन सोडते. ठीक आहे. त्यानंतर मेट पिलावरे या निसर्गरम्य आणि डोंगर दऱ्यात वसलेल्या गावातून एक पाऊलवाट भगत दरवाजाकडे येते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी वाट कोकण दरवाजात येते. आता हे मेट पिलावरे हा जो शब्द आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला मगाशी मेटं सांगितली होती. म्हणजे कसं असतं, एखादा दुर्ग असतो, त्या दुर्गाचा एक स्वतःचा असा एक घेरा असतो. ठीक आहे. त्या घेऱ्याच्या सुरक्षेसाठी मेटं बांधली जातात. ठीक आहे. आणि त्या मेटाची जबाबदारी प्रत्येक तिकडच्या प्रमुखाकडे असते. आता त्या मेटांची नावं घ्यायची झाली तर वागदरे, भट्टी, बार्शीमाळ, काणंद पासली, मेट पिलावरे, बालवड, खरीव आणि शेनवड अशी आजूबाजूला गावं आहेत, आणि या गावांमध्ये ही मेटं आहेत. आता त्या मेटांची नावं आणि त्या मेटांच्या प्रमुखांची नावं अशी मी आणखी नंतर थोडंसं कापूया, त्यानंतर मी ते पुढे सांगेन. आता पुन्हा एकदा त्या मार्गांकडे येऊया. तर मेट पिलावरे या गावातून एक वाट, 2 वाटा मी सांगितले, एक भगत दरवाजाकडे आणि एक कोकण दरवाजाकडे. त्याच्यानंतर भट्टी गावातून दुसरी आणखीन एक अवघड वाट ती चित्ता दरवाजाकडे येऊन सोडते, आणि या वाटेनं आल्यास आपण थेट कापूर टाक्याजवळ पोहोचतो. ठीक आहे. आता यांनी काय सूचना केली आहे की उदंड उत्साही मंडळी ज्यांच्याजवळ भरपूर वेळ आहे, निसर्गाची डोंगरदऱ्यांची आवड, भरपूर पायपीट करण्याची सवय असलेल्या मंडळींना जर थरार अनुभवायचा असेल तरच त्यांनी वेल्हेची वाट सोडून इतर वाटा एक्सप्लोअर कराव्या. त्याच्या व्यतिरिक्त जे फक्त तोरणं पाहायला आलेत त्यांनी वेल्हे गावाचीच वाट पकडायची. हा बघा, आता हा सगळा टप्पा आपण तिकडून सुरुवात केली. तिकडे पार्किंगच्या गाड्या दिसतात बघा, तिकडून आपण हा टप्पा पार केला. आता हा टप्पा म्हणजे ॲब्सोल्यूट नथिंग, म्हणजे काहीच नाही आहे. तोरणागडावर आपल्याला अजून हे सगळं चढायचं आहे. ते बघा, तिकडे टॉपला आपल्याला तिकडे रेलिंग्स वगैरे दिसत आहे, आणि जो पहिला बिनीचा दरवाजा लागतो तो या ठिकाणी भगवा दिसतो आहे. म्हणजे ही सगळी वाट एक्सप्लोअर करत आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे. ठीक आहे. तर आता पुढचा ट्रेक सुरू करूया. चला. आता अगदी वर पहिला दरवाजा लागेपर्यंत त्याच्या अलीकडे आपल्याला आता या रेलिंग्स आपल्याला साथ देतील. ठीक आहे. बरीच मंडळी आहेत, आणि मला वाटतं आत्तापर्यंत चढाई केली त्यामध्ये आपण एकदा थांबलो, छान लिंबू सरबत प्यायलो. मला वाटतं अजून एक टप्पा थांबावं लागेल, म्हणजे पूर्ण तोरणाची चढाई करेपर्यंत. म्हणजे दम खायला उभं राहणं आणि बसणं यात फरक आहे. उभं राहून तुम्ही जितकं तुम्हाला रिलॅक्स होता येईल तितकं व्हा. एकदा बसलात की मग तेवढीच ताकद, तेवढीच एनर्जी तुम्हाला पुन्हा लावावी लागते, पुन्हा बॉडी गरम होईपर्यंत. त्यामुळे साधारण पूर्ण 1.5 ते 2 तासाच्या ट्रेकमध्ये 2 असे हॉल्ट घ्या जिथे तुम्ही आराम कराल, बसाल. बाकी थकवा, दम लागला तर उभं राहा जितकं रिलॅक्स होते, आणि पुन्हा चालायला सुरुवात करा.
खडी चढण काय खाली वाकून काय तुम्हाला. या ती बघा पूर्ण स्ट्रीप आहे. ही मंडळी मला वाटतं आता जाऊन आलेत. आणि कुठून तुम्ही? पुणे. पुणे पुण्यावरून कुठे? वारजे. अच्छा वारजेतूनच आहेत. चला आता खडी चढण आणि हा चढाईचा टप्पा दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. चढण तुमची नॉर्मल असते. आता हा चढाईचा टप्पा पावसाळ्यात तितकाच धोकादायक. हा ट्रेलर आहे, पुढे जाऊन अक्षरशः कातळ फुटलेला आहे. तो चढायला आणखीन आव्हानात्मक असणार आहे. तर तुमच्या हातातलं सगळं सामान बाजूला ठेवून तुम्हाला एक एक टप्पा पार करायचा आहे. चला मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की असा एक पॅच लागेल की जिकडे काट्या वगैरे सगळ्या म्हणजे या ज्या आपल्या तलवार आहेत त्या मॅन करून ठेवायच्या. कारण आता ह्याच्या पुढे सगळा पॅच तुम्हाला हाताच्या मदतीनं पार करायचा आहे. ठीक आहे, हे बघा आता हे आता मागे टाकली मी काठी. या कातात कोरलेल्या अगदी तिथपर्यंत आहेत. त्यामुळे समजा आता बघा रेलिंग्स तेवढ्या लांब आहेत. आता हे तुम्ही हा पण पॅच करू शकता. काय करू मनीष, तू इकडून ये. ठीक आहे, तुला ही पण मी वर चढलो इथून की तुला हे दाखवायचं. ठीक आहे, पायाकडे या आता तुम्ही पायाकडे दाखव. ठीक आहे, सेकंड. ठीक आहे, आता मी इथून हा घेतला. हे बघा हा एक प्रकार आपल्याला दिसतोय. हा कदाचित ना इथे कातळ कोरायचं असेल, ती पायरी इथे कोरायची असेल, त्याचं अर्धवट काम राहिलं असेल. हे बघा ते अर्धवट सोडलंय. ठीक आहे, आलं लक्षात कातळ पायऱ्या. या हे बघा आता इथे हा तुम्हाला पायावर खेचायचा ना, इथे बाजूला कुठलीच जागा नाही. त्यामुळे हाताची मदत घ्या, जोर द्या, स्वतःला खेचून घ्या. हे बघा खेचून घेतलं, तुम्हाला हाताची ताकद वापरावी लागेल. इथे पुन्हा पाय, कपाळ आपटण्यापासून वाचा जरा. हे बघा आमचे छोटे छोटे सिलेदार पण येतात. काय नाव बाबू तुझं? मितेश. पूर्ण नाव काय? मितेश नितीन दळवी. नितीन दळवी. म्हणजे हे नितीन दळवी का? यस. कुठून? पुणे. पुण्यावरूनच. क्या बात. चला इथं सगळी मंडळी येतात. येऊ दे. आता आपल्याला कळतोय पॅच तेवढा कठीण आहे. उतरतात त्यांना उतरू द्या. आपण लेज बघितलं. आता लेज म्हणजे काय की किमान 5-6 माणसं सेफ थांबू शकतात. हा बघा हा एक रूट इथून पण गेला आहे. आपण तिकडून चढलो. हा एक रूट इथून गेलेला आहे. म्हणजे हा तिकडेच पुन्हा जोडला जातो. तर आता ही सगळी मंडई उतरेपर्यंत या लेजवर आपण 5-6 लोक सुरक्षित थांबू शकतो. त्यामुळे सगळ्या मंडळींना उतरू दे पहिलं असेल, मग आपण पुढे चालायला सुरुवात करूया. यावर या. पाय छातीपर्यंत घेण्याची ताकद पाहिजे हा पॅच क्रॉस करायचा असेल तर. या
हे बघा पूर्ण वर. या मनीष या, गौरवराव या. हे बघा किती पाय वर घ्यावा लागतो दाखव जरा. हां या गौरव, चला पुढे. हो हो या, ते पुस्तक द्यायचे. हे आहेत वैष्णवी, ठीक आहे. आणि हे आहेत अनिल. अनिल काय स्थानिकच आहेत. चला पॅच, ठीक आहे. हे बघा साधारण एक पाय राहील इथे. पण हे बघा ते खाली आपण बघितलं ना, तो कोरताना तो भाग इथे दिसतोय बघा. म्हणजे हा भाग खोदून कोरलेला आहे, ठीक आहे. हा पाय एक इथे टाकला, हे इथे. हा बघा खाच पकडली की दुसरा पाय इथे, ही तिसरी खाच इथे, हा चौथा पाय. हा बघा हा पण भाग कोरलेला आहे. हा बघा सेम हे कोरलेले दिसतात. हा बघा हाही कोरलेला, हाही कोरलेला. दोन हात सुटलेले आहेत. 1 2 3. पॉसिबल होईल तेवढी, म्हणजे जिथे शक्य नाही आहे तिकडे तुम्हाला छातीपर्यंत पाय घेणंच आहे. पण जेवढं पॉसिबल होईल छोटी छोटी पावलं टाका आणि स्वतःची बॉडी खेचा. मी म्हटलं तसं पूर्ण 1.5 तासाच्या ट्रेकमध्ये साधारण 2 हॉल्ट घेता येतील की जिथे तुम्ही पूर्ण बसून आराम करू शकता, ठीक आहे. आता बघा इथे बिणीचा दरवाजा दिसायला लागलेला आहे, तो भगवा दिसतो आहे. त्याच्यामुळे त्याच्या अलीकडे हा दुसरा स्टॉप हा वर्थ आहे, ठीक आहे. आता 2 गोष्टी आहेत, एक नेहमी लक्षात ठेवा. गडावर आल्यानंतर ही जी मंडई आहेत तिथे निवांत थांबायचं. लिंबू सरबत किंवा तुम्हाला जे आवडेल त्या गोष्टी त्या घ्यायच्या. एकतर पहिला स्वतःचा स्वार्थ की बॉडी हायड्रेट राहिली पाहिजे. तुम्हाला उलटे रिॲक्शन बॉडीने देता कामा नाही, त्यामुळे स्वतःला हायड्रेट ठेवा. पॉसिबल तेवढं पाणी शरीरात जाऊ द्या एक. आणि दुसरं म्हणजे या घेऱ्यातलीच ही मंडई आहेत, इकडचे भूमिपुत्र आहेत. वर्षानुवर्ष यांच्या अनेक पिढ्या या ठिकाणी राहत आहेत, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा हा स्रोत आहे. त्याला फुल ना फुलाची पाकळी रोज आपण येऊन कॉन्ट्रीब्यूट केलं तर त्यांचासुद्धा तो शरीर चालत असतो त्याच्यावर. त्यामुळे या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. 2 हॉल्ट तुम्हाला पूर्ण घेता येतील. उभं राहून तुम्हाला जिथे पॉसिबल आहे तिकडे थांबा, रिलॅक्स व्हा, चालत राहा. पूर्ण बसलात की तुमची एनर्जी तेवढी डाऊन होणार, पुन्हा बॉडी गरम व्हायला तेवढाच वेळ लागणार. सो बेटर 2 हॉल्ट आणि बाकी तुम्हाला जितका वेळ थांबायचं मध्ये मध्ये थांबत चला. आपला मला वाटतं लिंबू सरबत तयार आहे. छान लिंबू सरबत पिऊया. हे बघा हे तुम्हाला आठवलं असाच एक प्रकार आपण कुठे केला होता. हा तुमचा, ठीक आहे. आणि हा विराजाने घेतलेला आहे. आता तुमच्या वतीनं मी घेतो. इथे मागे आता मनीषचं पण आहेत, तिकडे गौरव भाऊ आहेत, तिकडे वैष्णवी वगैरे आहेत, सगळी मंडळी. अनिल दादा बसले आणि इकडे आपण यांच्या इथे सेकंड हॉल्ट घेतलेला आहे. तर पिऊया आणि पुढच्या दौऱ्याला सुरुवात करूया. इथे वर आले 2 मंडळी आणि त्यांनी वर आल्याला विचारलं बसण्याचा हॉल्ट आला आहे का, कारण मगापासून आपण सांगतोय की उभं राहून काय ते रिलॅक्स व्हा, बसायचं फक्त 2च ठिकाणी. सो आपण पहिल्यांदा बसलो तिकडे खाली, जिथे लिंबू सरबत याच्या आधी प्यायलो आपण, आणि हा दुसरा हॉल्ट आहे. सो फायनली बसूया आपण आणि लिंबू सरबत पिऊन घ्या, कारण आता डायरेक्ट आपल्याला बिनीचा दरवाजाच पार करायचा आहे. चला घ्या. सगळ्यांनी आत घेतलं का? थोडा पण नको आणि छोटा दे तुम्ही. घ्या ठीक आहे. द्या प्रेक्षकांना, त्यांना पण घ्या. हां पाणी बॉटल काकडी लिंबू सरबत.
इथे दादा एक वाक्य तुम्ही आता बोला. काय बोलात की इथून नाही ते नजर तिथून बघतं ना असं वाटलं एका नजरेत आहे. चढतं ना चढताना जाम फाटली. ते महाराज कसे त्या टायमाला चढले ते समजलेलं आहे. खूप चांगलं वाक्य होतं की तिकडून उभं राहिल्यावर तुम्हाला एका नजरेत दिसतं की अरे किती जवळ आहे. पण टेक्निकली जेव्हा चढताना प्रॅक्टिकल खूप अवघड आहे. आणि अजून एक आपलं शिलेदार आहे तो बघा तो आवाज काढतोय. नाव काय त्याचं? राहुल हां राहुल. जरा इथे या थोडं खाली थोडं 4 पावलं आणि जरा 2-4 ते तुमचे आवाज म्हणजे हां म्हणजे कसं जरा हेर खात्याचं थोडंसं असं फील आलं आपल्याला. हां आहे की नाही फील आहे की नाही. म्हणजे आपले मावळे हेर वगैरे त्यावेळी कशा पद्धतीनं एकमेकांशी संवाद साधत असतील त्याचा एक नमुना आहे. नाव काय पूर्ण म्हटलं? राहुल लांबे. राहुल तांबे. लांबे कुठून? आम्ही मुंबई दादर. या अरे यार मुंबईकर भेटलेत आणि आपण गाववाले. रत्नागिरी रत्नागिरी कोकणातले आम्ही. आम्ही सिंधुदुर्गातले. अच्छा. पण तुम्ही मुंबई म्हटल्यावर आम्ही अजून बोलू कारण तुम्ही दादरचे आणि आम्ही भांडूपचे. ठीक आहे ते कल्याणमधून तुम्ही दादर. आपलं नाव पूर्ण? अनंत लांबे. अनंत लांबे. राहुल लांबे. आपण सुकेश हाटे. सुकेश हाटे. तर मुंबईची माणसं पुण्यात आपल्याला भेटलेली. चला करूया सुरुवात. पुढे चालत राहूया. हा पॅच ना डेंजर आहे. डेंजर फक्त चढाईला नाही. मजा बघा आता बहुतेक आम्हाला कॅमेरा आत ठेवावा लागतोय की नाही माहीत नाही. पण हे बघा हे दिसायला लागले का हे डेंजर आहेत. मनीष आणि अनिकेत येऊन गेलेत. त्यांचं म्हणणं आहे की डायरेक्ट हातातून हिसकवत होतो. आता पाहूया. शक्यतो बॅगा वगैरे वस्तू ज्या खाण्यापिण्याच्या त्या सगळ्या बॅगेच्या आत टाकून तुम्हाला चालायचं आहे. ठीक आहे. मनीष आमचा रिस्क घेणार आहे. कॅमेरा हातात ठेवणार आहे. मनीष कॅमेरा पडता का म्हणे. आणि हा बघा हा केवढा आहे बघा. सीन असं आहे की बघा हे लोक इथेच थांबलेत. चला हे आले त्यामुळे किमान वर गेले तरी ते. चला या. पायाकडे बघा आता. या हा इथे बघा सीन फक्त हा एवढाच आहे. हा तुमचे पाय एवढे जातील एवढेच. तुम्ही फारसं टफ नाही आहे पण हा फॉल तुम्हाला खालपर्यंत नेऊ शकतो. हा तुमचा बिनीचा दरवाजा लागलेला आहे आणि त्याच दरवाजाच्या आजूबाजूलाही वांढरं आहेत. त्याच्यामुळे पॅनिक मुळीच होऊ नका. चालत राहा शांतपणे. आणि हातामध्ये काठी शक्यतो असेल सो बेटर राहील. हां म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही जेवढं लवकर हा पॅच तुम्हाला क्रॉस करता येईल तेवढं करा. पण त्यांची नजर आहे आपल्यावर. चला बाय. ते बघा घाबरत नाही ते माणसं. एकेका बाजूने चला. वाटेत आपल्याला सबस्क्रायबर भेटले त्यांना भेटूनच आहे. नाव वगैरे विचारून ये. मनी माझं नाव शुभम आगसकर. यांचे व्हिडिओ बघतो मी. चांगले असतात. माझं नाव आदेश डेरे. यांचे व्हिडिओ चांगले असतात. माझं नाव गणेश गवार. यांचे व्हिडिओ उत्तम असतात. माझे नाव सचिन श्रीगोंदा. शाळेची आठवण आली असेल नावं सांगताना. एकदम लाईन. या पटपट. उड्या मारतायत. या लवकर या. कुठून आलात ताई? हा का. किती वेळ लागला आता? सुरुवात कधी केली? ही पुढे
9:45ला सुरुवात केली आणि 12 वाजलेत, पण बिनीच्या दरवाजापर्यंत पोहोचलेत. नाव कसं आपलं? भाग्यश्री सरकाळे. भाग्यश्री सरकाळे आणि त्यांचे मालक तिकडे आहेत, व्यंकटेश सरकाळे. चला, आपली पण मंडळी आली. बिनीचा दरवाजा आपण पार केलेला आहे. ठीक आहे. बिनीचा दरवाजा म्हणजे काय? बिनीचे शिलेदार आपण शब्द ऐकला असेल की जे आघाडीवर राहतात, तोरण्याची आघाडी या बिनीच्या दरवाजाने सांभाळली. त्याच्यामुळे याला आपण बिनीचा दरवाजा म्हणतो. याचा जो महादरवाजा आहे या बाजूचा, तो कोठीचा दरवाजा आहे, तो आपल्याला पुढे लागेल. सो आघाडीवर जो दरवाजा आहे तो बिनीचा दरवाजा आहे. ही अशी मंडळी आपली वाट बघतोय. हा बघा, ठीक आहे. हे बघा, आगळ अडकवण्याची जागा. हा साधारण असा पाकळापुरती दरवाजा असू शकतो. त्याचं मेकॅनिझम या ठिकाणी आहे सगळी. पिवॉट सुद्धा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्यामुळे चला आता बिनीच्या दरवाज्यातून आतमध्ये जाऊया. आणि नाही म्हटलं तरी छान गर्दी आता तोरण्यावर आहे.